नाही काय आहे, मी मेकअप लावला आहे, तुम्हाला दिसत नसेल, लाईट मेकअप आहे आणि तो काढायचा आहे मला आता. तर माझ्याकडे ना 2 प्रॉडक्ट्स आहेत. एक आहे राईस वॉटर, जे आणि बाकीचे कोरियनमध्ये लिहिलं आहे ते मला वाचता येत नाही. हा इतका अमेझिंग आहे की म्हणजे हा लावायचा आणि वॉश ऑफ करायचा आणि जातो सगळा मेकअप. म्हणजे मी त्या काळची आहे हो, जेव्हा आम्हाला म्हणजे खोबरेल तेल लावायचो, मग ते काढायचं मग ह्यानी आपल्या कापसानी आणि मग घरी जाऊन चेहरा धुवायचा, तोपर्यंत तो तेलकट झालेला असायचा. अर्थात खोबरेल तेल लावल्याने वर्षानुवर्ष माझी त्वचा अजूनही या वयात चांगली असं मी मानते. पण आता अलीकडे इतके सुंदर सुंदर प्रॉडक्ट्स आले आहेत. आता हे बघा ना, हे मी तुम्हाला आत्ता इथे प्रात्यक्षिक नाही दाखवू शकत कारण इथे बेसिन नाही आहे, पण मी नेहमी हा वापरते आणि फारच अमेझिंग आहे हा. नुसतं धुतलं की गेला सगळा मेकअप, कितीही डार्क मेकअप असो. कारण सिरियलला माझा डार्कर असतो मेकअप, एकदम जास्त असतो आणि नाटकाला असा म्हणजे जेमतेम असतो. आणि आणखीन एक नवीन प्रॉडक्ट आले तुम्हाला दाखवायचं आहे. लॅक्टो कॅलमाईनचं आहे आणि गार्नियरचं पण मिळतं म्हणे, मिशेलर क्लेन्झिंग वॉटर. हे तर आणखीनच म्हणजे चमत्कारच आहे हा. म्हणजे हे असं हे बघा, आणि हे असे पॅड्स मिळतात. म्हणजे पूर्वी कसं कापूस किंवा टिश्यू किंवा आता मला वेट टिश्यू एवढा आवडत नाही खरं सांगते. त्याचं काय काय असतं आणि मला कधी कधी ते तसं हे होतं, खाजायला लागतं चेहरा. पण हे जे आहे हे रियुजेबल मेकअप रिमूव्हिंग स्पंजेस आहेत. घ्या, एकाच्या 3 असतात. मग आता हा वापरायला काढला आहे. तर काय नाही, हे पाणी ह्याच्यावर घ्यायचं, म्हणजे मी तरी तसं करते. हे बघा, असं घ्यायचं आणि हे बघा, सगळा माझा मेकअप जो काय होता तो निघाला आहे तुमच्या समोर आणि माझ्यासमोर. आणि ह्याला म्हणे नंतर पाणी लावायचं, म्हणजे तुम्ही चेहरा नाही धुतलात तरी चालेल. मला काही तेवढं आवडत नाही, मी जाऊन चेहरा धुतेच अर्थातच. हे थोड्या वेळाने आपोआप वाळून जातं आणि हा सगळा मेकअप जो आहे, आणि नंतर मी हे जेव्हा धुते तर सगळा मेकअप असा बाहेर येतो पिळून. काही काही गोष्टी अतिशय साध्या असतात पण इतकी गंमत येते ते करताना. असं आहे हे बघा, चकचकीत माझा नो मेकअपचा चेहरा तुमच्यासमोर. आणि कोशा वेलनेस क्लिनिकने मला हे पाठवले आहेत काही प्रॉडक्ट्स त्यांचे. त्याच्यापैकी आज मी वापरणार त्यांचं आयुर्वेदिक रिज्युविनेटिंग नाईट क्रीम. मेकअपच्या नंतर आता संध्याकाळच आहे, त्याच्यामुळे मला वापरायला बरं पडेल. आयडियली चेहरा धुवायला पाहिजे, पण आता असंच मी लावते. आहा हा हा, छानच आहे. मान विसरायची नाही बरं का. मला जेव्हा मेकअप शिकवला गेला तेव्हा म्हणे की मान आणि कान हे 2 उपेक्षित अवयव आहेत आपले मेकअप करताना आणि काढताना आणि काही लावताना, ते विसरायचं नाही. आणि अशा रीतीने माझा मेकअप निघालेला आहे. मी आता घरी आराम करणार आहे.